आज आम्ही गेलो होतो आगरवाडी कॉलेजला, कारण की आम्हाला पाहिजे होतं माझ्या दीदीचं लिव्हिंग सर्टिफिकेट. तर आम्ही तिथे पोचताना तर इतका पाऊस नव्हता, बट तिथे एकदा आम्ही पोचलो आणि इतका पाऊस आला ना की काय करूच नव्हतं शकत. काम तर आमचं झालं होतं, बट काय ऑप्शनच नव्हता, आम्हाला निघताच नव्हतं येत. इतका पाऊस पडत होता ना. मग आम्ही इथे तिथे कॉलेजमध्ये काय काय बघितलं. स्कूल आणि कॉलेजचं सुटलं होतं, पूर्ण क्लासरूम रिकामीच होते. त्यानंतर आम्ही फायनली तिथून निघालो. तर रस्त्याला कॉलेजची पोरं आणि शाळेची पोरंसुद्धा जात होती घरी, काही बसची वाट बघत होती आणि आम्हीसुद्धा निघालो. आणि निघाल्यावर इतक्या जोरात पाऊस आला ना, मग आम्हाला तिथे एक गॅरेज होतं, तिथे थोडा वेळ थांबावं लागलं. तिथून आम्ही थोड्या वेळ थांबून आणि मग निघालो. तर पुन्हा इतक्या जोरात पाऊस आला ना, मग आम्हाला इथे तिथे कुठे जागाच नाही भेटली. मग फायनली आम्ही ठरवलं की काहीतरी खाऊन घेऊ, कारण की पाऊस होता आणि थोडीशी भूक पण लागली होती. मग आम्हाला फायनली एक वडापावचं दुकान भेटलं. तर वडापाव मस्त त्या काकांनी गरम गरम बनवून दिले. गरम गरम वडापाव आणि बाहेर पडतोय पाऊस, काय कॉम्बिनेशन आहे ना. फायनली वडापाव खाल्ला आणि आम्ही निघालो तिथून निघालो आणि पुन्हा इतक्या जोरात पाऊस आला ना. मग तिकडे ब्रिजचं काम चालू होतं बुलेट ट्रेनचं, तिथे आम्ही थोडा वेळ थांबलो आणि मग तिथून पण थोडासा पाऊस कमी झाला आणि मग आम्ही भिजतच निघालो. फायनली घरी पोचलो, भाऊजींनी गाडी लावली आणि आम्हाला रस्त्याला ही फळं दिसली होती. तुम्हाला या फळांचं नाव माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपण भेटूयात पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.